तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान प्रत्येक गावामध्ये राबवणे सुरू असून त्याचाच भाग म्हणून तालुक्यातील ग्रामपंचायत निंभोरा बुद्रुक व जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा निंभोरा बुद्रुक यांचे संयुक्त विद्यमाने निंभोरा बुद्रुक येथे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांचे माध्यमातून लोकसहभाग व लोकवर्गणीमधून निर्माण केलेल्या शालेय क्रीडांगणाचे उत्साहाच्या वातावरणात जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन पार पडले। दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी भीमानंद तायडे यांनी मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेतला। या अगदी कमी कालावधीत गावच्या बाहेर अक्षरशः घनदाट जंगल असलेल्या नदीकाठावरील जवळपास 30 गुंठे जमिनीवर भव्य शालेय क्रीडांगण निर्मितीचे काम पूर्णत्वास नेले। गावातील काही दानदाते व स्वतः आर्थिक झळ सहन करत मुख्याध्यापक भीमानंद तायडे, शिक्षक उमेश खारोडे व त्यांची टीम यांनी रात्रंदिवस मेहनत करत सुंदर अशा क्रीडांगणाची निर्मिती केली। यात क्रीडांगण साफसफाई, कंपाऊंड जाळी व गेट इत्यादी कामे फारच कमी कालावधीत पूर्ण केली। याच क्रीडांगणाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले। या प्रसंगी मुख्याध्यापक तायडे यांनी प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्याने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले। त्यानंतर गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ रेखाताई चव्हाण व जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप मोरे यांनी फीत कापून शालेय क्रीडांगणाचे लोकार्पण केले। गावातील सर्व क्रीडांगण निर्मितीसाठी मदत करणारे तथा आर्थिक मदत करणारे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन गटविकास अधिकारी यांनी स्वागत केले। शासनाने तसेच नेहरू युवा केंद्र बुलढाणा यांनी दिलेल्या खेळ साहित्याचा व या क्रीडांगणाचा शालेय विद्यार्थ्यांसह गावातील युवकांनी सुद्धा खेळण्यासाठी उपयोग करून घ्यावा। तसेच या क्रीडांगणाचा विद्यार्थ्यांच्या मानसिक बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकासासाठी उपयोग होईल असे उद्गार उद्घाटक गटविकास अधिकारी मोरे यांनी या प्रसंगी काढले। या प्रसंगी पत्रकार, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, रोजगार सेवक व सर्व विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के, जळगाव।